तुमच्यापैकी बऱ्याच मुलांचा एम-ए-पी-एस क्लेम पेंडिंग आहे. त्याची पैशांची वाट सगळेच जण बघत आहेत आणि 27-28 तारीखला काही मुलांचे पैसे जमा झालेले आहेत आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन खूप जास्त वाढलेलं आहे. कारण की पैसे खूपच कमी मुलांचे जमा झाले आहेत आणि आपण एम-ए-पी-एसच्या डॅशबोर्डवर जर बघितलं तर तिथं 2 कोटी रुपयांची अमाऊंट वाढलेली दिसत आहे. 2 ते 3 कोटी रुपयाचा एक त्यामध्ये डिफरन्स आपल्याला दिसत आहे. तर असं का झालं आणि हे पैसे कोण्या पोरांचे जमा झाले किंवा कोणाकोणाला पैसे आलेत किंवा कुणाला नाही आलेत किंवा इतर लोकांचं काय होणार आहे, तर याच्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. यूट्यूब चॅनलवर आणि टेलिग्राम ग्रुपवर खूप साऱ्या डिस्कशन करत होतो. त्यांच्या कमेंट आल्या आहेत आणि टेलिग्राम ग्रुपवर खूप साऱ्या मुलांचे तिथं आपल्याला मेसेज आलेत की सर आमचे पैसे जमा झाले आहेत. कोणी म्हणत होतं माझे पैसे जमा झाले. आपण त्यांना म्हणतो स्क्रीनशॉट पाठवा. तर आपल्याला फक्त 1-2 जणांनी स्क्रीनशॉट पाठवला होता आणि आपण त्यांना आणखी माहिती विचारत होतो, पण ते माहिती देत नव्हते. तर त्यामुळे आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हतो की मुलांचे पैसे आलेत. कारण की आपण त्यांना ठोस पुरावा मागत होतो की तुमचे जर पैसे जमा झाले असतील तर तुम्ही काहीतरी स्क्रीनशॉट पाठवा किंवा मेसेज दाखवा किंवा काहीतरी, म्हणजे की जेणेकरून सर्व मुलांना त्यावर भरोसा बसेल आणि आपल्याला पण भरोसा बसेल. तर असं फक्त एकाच मुलाने स्क्रीनशॉट पाठवला होता आणि आपल्याला म्हणजे मला काय सर्वांना जसं वाटलं होतं की असे तर होऊ शकत नाही, पैसे आले तर सर्व मुलांचे येतील, असे 2, 4, 5 मुलांचे काही पैसे येणार नाहीत. पण ही बातमी जी आहे ही खरी बातमी आहे. एम-ए-पी-एसच्या डॅशबोर्ड आहे डिसबर्समेंटचं अमाऊंट, ते अमाऊंट बघितलं त्यामध्ये 2 ते 3 कोटी रुपयांचं वाढ झालेली आहे. तर त्या मुलांचे जे मेसेज आहेत ते 100% खरं आहे. काही मुलांना पैसे आलेत, पण आता त्यामागची माहिती आपण अजून त्यांच्याकडे चौकशी केली तर आपल्याला जास्तीत करून माहिती अशी भेटली की ज्या मुलांचे पेमेंट फेल झाले होते, कोणाचं आधार मॅपिंगमुळे पेमेंट फेल झालं होतं, कुणाचं मायनर अकाउंट असल्यामुळे पेमेंट फेल झालं होतं, कुणाच्या बँकमध्ये पैसे आले होते पण ते विड्रॉल करू शकत नव्हते किंवा अशा प्रकारच्या ज्या अडचणी आल्या होत्या की ज्या मुलांचे क्लेम अप्रुव्हल होते, त्यांचे पेमेंट आले होते पण पेमेंट फेल झाले होते किंवा आधार सीडिंग नसल्यामुळे 96 आधार मॅपिंग वगैरे असं जे एरर ज्या मुलांना येत होते त्या मुलांचे हे पैसे जमा झाले. हे पैसे जमा होणाऱ्या मुलांचा टक्का खूप कमी आहे. म्हणजे खूप कमी मुलांचे पैसे जमा झालेले आहेत. 2 ते 3 कोटी रुपयाच्या दरम्यान असं काहीतरी ते अमाऊंट आहे आणि इतर मुलांचे पैसे जमा झालेले नाही आहेत. तर आता सर्व मुलांच्या मनात एकच प्रश्न आहे की आता आमचे उरलेले पैसे कधी येणार. आता मागच्या महिन्यात 2-3 महिन्याचे 4 महिन्याचे असे पैसे जमा झाले होते. काही मुलांचे अजून काहीच पैसे जमा झालेले नाहीत. त्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की आमचे पैसे जमा कधी होणार. तर त्याच्या संदर्भात आता अपडेट अशी आहे की हळूहळू पैसे जमा होतील. एका वेळेस तर सर्वांचे पैसे जमा होऊ शकत नाहीत, कारण अजून आता लाडकी बहीणचे पण पैसे जमा झालेले नाही आहेत. त्यात आता निवडणूक येणार आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचा आचारसंहिता लागणार आहे. तर सर्व घडामोडी एकामागे एक होत आहेत. तर त्यामुळे आता एकखट्टा पैसे जमा होणं तर शक्य नाही आहे किंवा जशा घडामोडी होतात त्यानुसार